आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। पीक विमा योजनेमध्ये आतापर्यंत 66,05,000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे। पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत हे 31 जुलैपर्यंतची आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील कृषी आयुक्तांनी केलंय। पीक विमा भरण्यासाठी शिल्लक 13 दिवस राहिलेले आहेत आणि पीक विम्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून केवळ 3.25 लाख अर्ज आलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा भरावा असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। खेडच्या सफा मशीद चौकात नदीचं पाणी शिरलं असून नदीकाठचे रस्ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे मच्छी मार्केटचा संपर्क देखील तुटलेला आहे। रत्नागिरीच्या चिपळूण आणि गुहागर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत। वाशिष्ठी आणि शिव नदीतील पाणी पात्राबाहेर आलं होतं, मात्र पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पुराचा धोका टळलाय। किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहू लागल्यानं प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं रायगड जिल्ह्याला झोडपून काढलेला आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रसायनी येथील पोलीस ठाण्यामध्ये देखील पावसाचं पाणी शिरलंय। पोलीस स्थानक पाण्याखाली गेल्यामुळे सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। रायगडच्या उरण तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे। चिरनेर गावातील 350हून अधिक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। रात्रीच्या वेळी घरांमध्ये पाणी शिरल्यानं खळबळ उडाली आहे, तर अनेक घरांमधील जीवनावश्यक वस्तू पाण्यामध्ये वाहून गेल्या आहेत। वसई विरारमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे नागिनदासपाडा, विजयनगर, टाकी रोड आणि आचोळे रोड परिसरात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे चाकरमान्यांना तारेवरची कसरत करत रेल्वे स्टेशन गाठावं लागतंय। पुणे जिल्ह्यातील कळमोडी धरण 100% भरलं असून चासकमान धरण देखील लवकरच भरणार आहे। आळा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नागपूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे। भिवापूरमध्ये मुसळधार पावसात शेतातून परत येताना बैलजोडी वाहून गेली असून एका बैलाचा मृत्यू झालाय। प्रचंड पावसामुळे भिवापूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढलाय। गेल्या 24 तासात 93 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। दमदार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील 25 लाख नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे। कोल्हापुरात पावसाचा जोर वाढलाय। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली असून 23 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून कोल्हापूरला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव येथे पर्यटनासाठी गेलेले पर्यटक पुराच्या पाण्यामुळे तांब्याची वाडी येथे अडकले होते। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक ग्रामस्थांनी 6 पर्यटकांची सुटका केली असून पाण्यातून पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले। रावेर तालुक्यातील ऐनापूर येथे हतनूर धरणाच्या बॅकवॉटरचं पाणी साठल्यानं घराच्या भिंतींना ओलावा आलेला आहे आणि त्यामुळे जीर्ण झालेल्या भिंती कोसळण्याचा धोका निर्माण झालाय। परिसरात दलदल निर्माण झाल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। अकोल्यात 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली आणि खरबढोरे या 2 गावांना पुरानं वेढा घातलाय। मूर्तिजापूर अकोल्याला जोडणारा गोरेगाव मार्ग बंद झाला असून शेत शिवारात पाणी शिरलंय आणि त्यामुळे शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे। आंबेनळी घाटात रायगड हद्दीतील दाभीर टोक इथे आणखी एक दरड कोसळल्याची घटना घडली आहे। त्यामुळे महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे। घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण होत असून त्यामुळे आंबेनळी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्याला पुढील 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जिल्ह्यात ठिकठिकाणी धुक्याची चादर पसरली असल्याचं पाहायला मिळतंय। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिकच्या मनमाड ग्रामीण भागात टोमॅटो, कोथिंबीर आणि मेथीच्या भाजीसोबत सर्वच भाजीपाल्यांनी 100 गाठली आहे। भाज्यांना चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळालाय। भाजीपाल्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्यानं कांद्यामध्ये झालेला तोटा भाजीपाल्यामध्ये भरून निघणार आहे। गेल्या 4 वर्षांपासून टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणींचा सामना करतोय आणि अशातच नाफेडच्या माध्यमातून टोमॅटोची 80 रुपये प्रति किलोनं खरेदीच्या धोरणाला सर्वच स्तरावरून विरोध होतोय। तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय।
धुळे शहरातील सर्व विभागांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। केंद्र सरकारच्या नॅशनल मास्टर प्लॅन फॉर मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी योजनेची धुळे पालिकेकडून अंमलबजावणी केली जाते आणि यामुळे शहरातील वीज पाणी पुरवठा आरोग्य विभागातील माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर ते आसनगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नाशिकवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। जालना ते राजूर महामार्गाचं काम निकृष्ट असल्याची तक्रार तिथल्या नागरिकांनी केलेली आहे। कंत्राटदारानं रस्ता रुंदी करण्यासाठी आवश्यक खोदकाम केलेलं नसून माती मिश्रित मुरुम वापरल्याचा आरोप नागरिकांनी केला आणि पाण्यामुळे रस्त्यावर चिखल होत असून दुचाकींचे अपघात होत आहेत, त्यामुळे कंत्राटदारावर कारवाईची मागणी होते। अहमदनगर शहरामध्ये मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आलेला आहे। मोहरमच्या दिवशी शहरातून भव्य मिरवणुका निघत असतात, अशा वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अहमदनगर पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। 7 वाजता सुटणारी शहापूर पंढरपूर बस न आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। ही बस रोजच उशिरा येत असल्यानं नागरिकांनी ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या, मात्र तक्रारीची दखलच न घेतल्यानं नागरिकांनी कंट्रोल रूममध्ये गोंधळ घातला। छत्रपती संभाजीनगरच्या गारज येथील ढेकू नदी पात्राजवळ बिबट्या आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली। या बिबट्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत, मात्र त्या बिबट्याची आई आसपासच्या परिसरातच असल्याचा स्थानिकांना संशय आहे। याबाबत वनविभागाशी संपर्क साधूनही वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। समरजित घाटगे यांना भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले। राहुल देसाई हे कोल्हापूरचे नवे जिल्हाध्यक्ष बनलेले आहेत, तर चंद्रकांत पाटील यांचे निष्ठावंत अशी ओळख असलेल्या विजय जाधव यांची शहराध्यक्षपदी वर्णी लागली आहे। भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला। त्यावरून 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसाठी राज्यातील 48 जागा किती महत्त्वाच्या आहेत हे स्पष्ट झालंय। मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं नसलं तरी शिंदे हेच बाळासाहेब ठाकरेंचे उत्तरदायी असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगत उद्धव ठाकरेंना त्यांनी टोला लगावला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली याची सूत्रांची माहिती आहे। या बैठकीला प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते। एनडीएच्या बैठकीनंतर झालेल्या या बैठकीत महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज 3रा दिवस आहे। मंगळवारी विरोधकांनी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता, तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्र्यांकडून देण्यात येत असलेल्या उत्तरांवर नाराजी व्यक्त केली होती। आजही विधिमंडळ अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत। धुळ्याच्या शिरपूर शहरातील 11 वर्षीय मुलाचा नदीवरील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झालाय। दिनेश मोरे असं मृत मुलाचं नाव असून तो मित्रांसोबत आमोदे येथील नदीत पोहण्यासाठी गेला होता आणि त्यावेळी ही दुर्घटना घडली। बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यामध्ये बुडून 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना धाराशिवच्या कळंब परिसरात घडलेली आहे। वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी चिमुकलीचा अंत झाला आणि या मुलीला पाण्यातून बाहेर काढल्यावर कळंब उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। भुसावळ पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रांताधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे। प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी अचानकपणे नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जाऊन पाहणी केली आणि यावेळी काही अधिकारी कर्मचारी कार्यालयामध्ये हजर नसल्यानं 10 जणांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। जालन्याच्या परतूर तालुक्यात दुचाकींची समोरासमोर धडक झाली। या अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झालाय। हे मृत तरुण खडकी तांडा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळते। सोलापुरात चोरट्यांनी चक्क कुर्डुवाडी पोलीस ठाण्यासमोरून पोलिसांची व्हॅन पळवली। व्हॅन पळवताना चोरट्यानं बाईकला धडक दिली। या अपघातात पोलीस व्हॅनचा चक्काचूर झाला आणि आरोपी इरफान शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले। मान्सून सक्रिय असल्यानं राज्यात पावसाचा जोर वाढण्यास पोषक हवामान होतंय। आज पालघर, रायगड जिल्ह्यांसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यानं रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। उर्वरित भागात देखील हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। टोमॅटोच्या दरातील तेजी बाजारात नवनवीन उच्चांक गाठते। टोमॅटोच्या भावात झालेली वाढ केवळ टिकूनच नाही तर दरात सतत वाढ दिसून येते। टोमॅटोची आवक तब्बल 70% कमी आहे। टोमॅटोनं देशातील बहुतांश किरकोळ बाजारांमध्ये आता 150 रुपयांचा टप्पा पार केलाय, तर काही ठिकाणी टोमॅटो 250 रुपयांनी विकला जातोय।
खानदेशात केळीची आवक मागील 8 ते 10 दिवसात आणखी 10 ते 11 ट्रकनं घटलेली आहे। मात्र तरी देखील केळीचे दर हे स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय। केळीला सध्या प्रति क्विंटल 800 ते 1800 रुपये दर मिळतोय। सध्या राज्यात पावसामुळे गुळाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी गुऱ्हाळ मालकांना कसरत करावी लागते। परिणामी गुळाचे दर गेल्या पंधरवड्याच्या तुलनेमध्ये क्विंटल मागे 200 रुपयांनी कमी झालेले आहेत। गुळाला प्रति क्विंटल 3600 ते 3800 रुपये दर मिळतोय। ज्या भागात पाऊस नाही त्या भागातील ऊस आणून त्याचा गुळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सुधारणा पाहायला मिळते। बाजार समित्यांमध्ये देखील काही ठिकाणी कापसाच्या भावात क्विंटल मागे 100 रुपयांची वाढ झाली आहे। कापसाला प्रति क्विंटल 6700 ते 7300 रुपयांचा भाव मिळतोय। सोयाबीनच्या बाजारात संमिश्र स्थिती दिसते। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनचे वायदे वाढलेले आहेत, तर देशात मात्र सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल 4500 ते 5000 रुपयांच्या दरम्यान कायम आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरातील वाढ टिकून राहिल्यास देशातही भाव सुधारतील असा अभ्यासकांचा अंदाज आहे। उडदाचे वाढलेले भाव गेल्या काही दिवसांपासून टिकून आहेत। सध्या उडदाला प्रति क्विंटल 8000 ते 8500 रुपयांचा भाव मिळतोय। देशातील बाजारात ज्वारीची आवक खूप कमी असल्याने ज्वारीच्या दरात वाढ झालेली आहे। बाजारातील ज्वारीची आवक सरासरीपेक्षा जवळपास 30% कमी दिसते आणि त्यामुळे ज्वारीला प्रति क्विंटल 3500 ते 4500 रुपयांचा भाव मिळतोय। धुळे जिल्ह्यात टोमॅटो पाठोपाठ सर्वच भाजीपाल्यांचे दर वाढलेले आहेत। यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने त्याचा फटका भाजीपाल्याच्या उत्पादनावर बसलेला आहे आणि भाजीपाल्याच्या दरामध्ये 15% वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी म्हटलंय। एका मुलानं त्याच्या 67 वर्षीय आईचे हातपाय बांधून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना जुन्नरच्या कैलासनगर परिसरात घडलेली आहे। मामानं लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिल्याच्या रागातून तो आईला मारहाण करत असल्याचं देखील तपासातून समोर आलंय। या प्रकरणी आरोपी मंगेश भोर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।